मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम. काल भारताचे गृहमंत्री म्हणजे फेक गृहमंत्री अमित शहा यांचं एक स्टेटमेंट आलं व्हिडिओवर की मी आता दुपारी 3 वाजल्यापासून ते उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत मी इथे बसायला तयार आहे, तुम्ही उत्तरं द्या, मीही आहे. अरे मूर्ख माणसा, तडीपार, तू तिकडे काय करतोयस आता? तू एक तर 20-22 दिवस आला नाहीस, पळाला, संसदेत 1 दिवस पण आला नाहीस, 1 मिनिट पण आला नाहीस. शेवटच्या दिवशी आलास तो पण संध्याकाळी संसदेचं अधिवेशन संपत असताना, 20 दिवसाचं अधिवेशन संपत असताना 5 मिनिटासाठी आला, वंदे मातरमला उभा राहिलास आणि पळालाच की लगेच. आणि तू काय बोलतोस? म्हणजे तू संसदेच्या शेवटच्या दिवशी सगळं संसद संपल्यानंतर तू तिकडे येऊन बोलतोस की मी बसायला तयार आहे 3 ते उद्या 3 तू का तिकडे उपटायला आलायस का? तिकडे हे सगळं संसद संपल्यानंतर सगळे खासदार आपापल्या घरी गेल्यानंतर तू तिकडे उपटणार आहेस का गवतं? काय उपटणार आहेस तिकडे? काय बोलतोस काय? आणि हा भगोडा, हा तडीपार माणूस, आधीच तो गुजरातमधून त्याला काढलं होतं, असा भगोडा माणूस असं बोलतोय. आणि त्याचे सगळे खासदार बघा 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 बघा. अरे तुम्हीच विचार करा, म्हणजे संसद संपल्यानंतर तो बोलतोय की मी आता उपलब्ध आहे, मी बोलायला तयार आहे. काय करणार आहेस मला माहीत नाही. त्या संसदेतले जे आहे ते गवत उपडणार आहेस, नाही तर सगळ्यांनी ते हागून ठेवलं असेल ते तू साफ करणार आहेस का? ठीक आहे, एवढंच बोलायचं होतं मित्रांनो. भाजप घाबरलेलं आहे, भाजपचे सगळे आमदार खासदार घाबरलेले आहेत, अमित शहा नरेंद्र मोदी एकदम घाबरलेले आहेत. असंच चालत ठेवा, चलते रहो, बोला. मी सुरुवातीपासून सांगत आलो, बोलत राहा. हा भगोडा आहे, अमित शहा भगोडा आहे, नरेंद्र मोदी भगोडा आहे.